तर कसं काय मंडळी, सकाळ सकाळ झोपेतनं उठलो तर समोर एक दृश्य दिसलं, ते म्हणजे कोथमिरीतून वांग्याचं. म्हणलं लग्नाचं नियोजन दिसतंय. मी म्हणलं जाऊ दे, आपण सकाळ सकाळ ब्रश वगैरे करूया. ब्रश केलं, तोंड बेण धुतलं आणि ह्या 2 कार्ट्याला घेऊन मी निघालो नाश्ता करायला. गाडी लावली, ऑर्डर दिली आणि पोटाची आग ही इडली सांबर आणि डोसाने बुजवली. दादाला म्हणलं, दादा मी रील स्टार आहे, पैसे कमी करा. दादा का ऐकना. नंतर भावानं हाक मारले, लगेच दादा बिल सांगायला लागला. बिल देऊन आम्ही गेलो डिजिटलच्या दुकानामध्ये. आम्हाला बॅनर छापायचे होते. अहो बर्थडेचे नाही हो, लग्नाचे. बॅनरचे डिझाईन वगैरे करून घेतले, सगळं झालं. आता निघालो घरी. ऊन तावायला लागलंय, सूर्य डोक्यावर आलंय. आता म्हणलं गार पाण्यानं आंघोळ करून घेऊया. बघा बरं आता कसं चमचमीत दिसतोय. कडक टाचचा शर्ट आणि पॅन्ट आणि चप्पल घाल. कडक कपडे घातले म्हणल्यावर शूट करणारच ना. आलोय मग इथं लोकेशनला. फोटो विटो काढले, सर्किट नानाचे व्हिडिओ काढले. आता म्हणलं चला घरी. घरात चिल्लर पार्टी खूप होते, म्हणून म्हणलं त्यांना कुरकुरे बिस्किट घेऊन जावं. म्हणून घेतलं 10-15 कुरकुरे बिस्किट. चला म्हणलं आता घरी आलो आणि घरची ग बसू देते ते पाठवलं एक किराणा आणायला. मग काय आलो एक किराणा दुकानात. तिथलं आल्याबरोबर आम्ही घेतलं गव्हाचं पीठ, साखर, तांदूळ, जे काही सामान लागायचं ते एकदाच भरून घेतलं. आता म्हणलं चला घरी. तेवढ्यात फोनच आला, सामान घेऊन ये. मग काय आहे तशी गाडी वळवली चौकात. हे तर आल्याबरोबर असं काही घडल वाटलं नव्हतं. हे जर जाणून घ्यायचं असेल तर नेक्स्ट ब्लॉग नक्कीच बघा. तोपर्यंत बाय.